नागपूरमधून एक मोठी बातमी समोर येत असून स्वतःला वन विभागाचा उच्च पदस्थ अधिकारी आणि टेंडर हेड असल्याचे भासवून 19 जणांची तब्बल 92 लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। चिंचवड येथील एका भामट्याने ही लूट केली असून या घटनेने खळबळ उडाली आहे। तर विवेक श्याम कांबळे असे या आरोपीचे नाव असून आरोपीने स्वतःला वन विभागाचा अधिकारी असल्याचे सांगत लोकांचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर त्यांनी फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे। तर नेमकं काय घडलं? आरोपी विवेक कांबळे याची ओळख एका क्रिकेट क्लबमध्ये अंगद खैरेशी झाली। आपण वन विभागात वरिष्ठ पदावर आहोत असे सांगत त्याने अंगद यांना वन विभागाचे टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवले। एवढंच नाही तर त्याने एक कंपनी स्थापन करून जीएसटी नोंदणी करण्यासही भाग पाडले आणि विविध खात्यांवर तब्बल 6,44,000 रुपये जमा करून घेतले। जेव्हा टेंडर किंवा नोकरी मिळण्याबाबत टाळाटाळ सुरू झाली तेव्हा संशय अधिक बळावला। चौकशीअंती धक्कादायक सत्य समोर आले की हा आरोपी वन विभागात कोणत्याही नोकरीवरच नाही। तपासात असेही निष्पन्न झाले की केवळ अंगद खैरेच नव्हे तर अशाच प्रकारे आरोपीने एकूण 19 जणांना तब्बल 92,44,000 रुपयांचा गंडा घातला आहे। या प्रकरणी सोनेगाव पोलीस यांनी विवेक कांबळे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून आता पोलीस या टोळीचा अधिक तपास करत आहेत। अशा कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विशेष सरकारी अधिकारी असल्याचे सांगणाऱ्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवणे चांगलेच महागात पडू शकते। त्यामुळे अशा प्रकरणी कोणतीही गोष्ट करताना त्याची सखोल चौकशी करणं अत्यंत गरजेचं आहे। अशाच प्रकारच्या पुढील अपडेट्ससाठी पाहत रहा .com महाराष्ट्र आणि त्याचबरोबर YouTube चॅनलवरती पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।